नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण कॅलेंडर हा टॉपिक पूर्ण केलेला आहे. त्यामध्ये आपण 3 पार्ट्स मध्ये आपण त्याचे कन्सेप्ट डिवाइड केले होते आणि काल आपण एमपीएससी आणि यूपीएससीच्या परीक्षेमध्ये विचारल्या गेलेल्या कॅलेंडरवरच्या सर्व प्रकारचे प्रश्नांचे अनालिसिस केलेले आहे. त्यालाच जोडून जो टॉपिक असतो तो म्हणजे घड्याळ. त्या घड्याळावरचे काही क्वेश्चन आपण पहिल्या सत्रामध्ये केले होते, परंतु कन्सेप्ट डिस्कस करायचे बाकी होते. तर कन्सेप्ट आपण आज पूर्ण डिस्कस करून घेऊ आणि मग त्यानंतर आपण त्याच्यावरचे क्वेश्चन्स देखील करण्याचा प्रयत्न करू. आता बघा, दोन प्रकारच्या घड्याळी आपण जनरली आपण वापरत असतो. ते म्हणजे हे तुमच्या समोर जे दिसतंय त्याला म्हणतो आपण अॅनालॉग क्लॉक. त्याला म्हणतो आपण अॅनालॉग क्लॉक. एक डिजिटल क्लॉक देखील आपण वापरतो. जनरली आपण रेल्वे टाइम्स किंवा एरोप्लेन्सचे जे टाइम्स असतात ते डिजिटल क्लॉक मध्ये असतात. 24 आवर्स मध्ये असतात. 24 तासांमध्ये तो वेळ दिलेला असतो. आपण 12 तासांची घड्याळ आपण अभ्यासणार आहोत. ओके. तर आता बघा, घड्याळीच्या बाबतीत ज्या बेसिक संकल्पना आहेत त्या संकल्पनांवर आपल्याला काम करायचे. त्याच्यावर 3 ते 4 प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. पहिला प्रश्न विचारला जातो की मिनिट काटा व तास काटा यांच्यातील एखाद्या विशिष्ट वेळेस किती मापाचा कोन तयार होतोय, तयार होणारा कोन तो किती मापाचा असेल, असा प्रश्न प्रामुख्याने आपल्याला विचारला जातो. दुसरा प्रश्न बघा की मिनिट काटा आणि तास काटा याच्या हे एक फिरत असताना तर त्यांच्यामध्ये काही विशिष्ट कोन तयार होतात आणि ते कोन कधी 0 मापाचा कोन तयार होईल, 90 मापाचा कोन तयार होईल, 180 मापाचा कोन तयार होईल. तर 0 मापाचा कोन किती वेळा तयार होईल? 2 क्रमवार तासांमध्ये 0 मापाचा कोन बनण्याची वेळ कधी असेल? दर किती वेळानंतर तो तास मिनिट काटा आणि तास काटेमध्ये 0 मापाचा कोन तयार होईल? त्याचप्रमाणे 90 मापाचा कोन, त्याचप्रमाणे 180 मापाचा कोन. हा पार्ट आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. आत्ताच बघा, 2023च्या एका मेन्स परीक्षेमध्ये 800तली प्रतिमा विचारली गेली होती. एक वेळ तुम्हाला दिली होती आणि त्या वेळेची 800तली प्रतिमा काय असेल ते विचारलं होतं. आता 2 प्रकारच्या प्रतिमांवर आपण चर्चा मागे पण केली बघा. आरशातील प्रतिमा तसंच पाण्यातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा या 2 प्रतिमांच्या बाबतीत आपल्याला प्रश्न विचारला जातो. आरशातील प्रतिमा आणि पाण्यातील प्रतिमा. तर ह्या सर्व गोष्टींवर चर्चा आपल्याला पुढच्या तासाभरामध्ये करायची आहे. तर सर्वांनी पेपर पेन्सिल घेऊन बसा आणि काही मुद्दे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे सर्वच मुद्दे आज टेक्निकल गोष्टी मी तुम्हाला सर्व लिहून देणार आहे. तर त्या गोष्टींची नोंद तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे. तर आता बघा, ही घड्याळ तुमच्या समोर आहे. तर घड्याळचं हे जे याचा जो शेप आहे तो वर्तुळाकार आहे. आता हा वर्तुळ मध्य जर आपण घेतला तर या वर्तुळ मध्याने या वर्तुळाने वर्तुळ मध्याशी केलेला कोन हा किती अंशाचा आहे? 360 अंशाचा, ज्याला आपण पूर्ण कोन म्हणतो. ज्याला पूर्ण कोन म्हणतो. आता घड्याळीच्या बाबतीत जर बघितलं तर ह्या घड्याळीचे या वर्तुळाचे एकूण किती समान भाग झालेत? 12 भाग झालेत आणि ते सर्व भाग समान आहेत. 12 समान भाग झालेत. म्हणजे एक्झॅक्ट 12 वाजेपासून 1 वाजेपर्यंतची ही जी जागा आहे, ही जागा आहे, याला मी म्हणेल एका तासाची जागा. एका तासाची जागा. आणि त्या एका तासाची जागा काढण्यासाठी आपण 360 अंशाला 12 ने भागून टाकू. म्हणजे एका तासाची जागा ही किती अंशाची येईल? 30 अंशाची येईल. लक्षात घ्या, फार महत्वाचा मुद्दा आहे. एका तासाची जागा.
आता पुन्हा हा 1 तास तुमच्या 5 इक्वल भागांमध्ये डिवाइड केला आहे. ही एका तासाची जागा महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याचप्रमाणे एका मिनिटाची जागा, एका मिनिटाची जागा. आता एका मिनिटाची जागा काढताना काय करावं लागेल आपल्याला? 30 अंशाचे समान किती भाग झालेत? 5 भाग. म्हणजे एका मिनिटाच्या जागेचं कोनीय अंतर किती झालं? 6 अंश. 6 अंश. याच्यावर देखील बघा, म्हणजे मी असं म्हणतोय बघा, की 1 तासात मिनिट काटा आणि तास काटा यांची मुवमेंट कशी होते. तास काटा समजा आता हे 10 मिनिटांची पोझिशन आहे. 11 वाजून 10 मिनिटांनी काय होईल? हा तास काटा मिनिट काट्यावर तास काटा 11 वर आलेला असेल आणि मिनिट काटा 2 वरच असेल. म्हणजे आता हा किती अंशात फिरला रे? 30 अंशात फिरला. म्हणजे एका तासामध्ये तास काटा हा 30 अंशामध्ये फिरतो. ठीक आहे. 30 अंशामध्ये हा फिरतो. आपल्याला STI मेन्सला एकदा असा प्रश्न विचारला गेला होता बघा. STI मेन्सला असा प्रश्न विचारला गेला होता की सकाळी 8 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत तास काटा, मिनिट काटा नाही, तास काटा किती अंशात फिरेल? किती अंशात फिरेल? ठीक आहे. आता बघा, एका तासामध्ये तो किती अंश फिरतोय? 30 अंश फिरतोय. तास काटा एका अंशामध्ये 30 अंश फिरतोय. तर मग आपल्याला सकाळ सकाळ 8 ते दुपार 2 याच्यामध्ये किती तासाचं अंतर आहे? 6 तासांचं अंतर आहे. मग एका तासामध्ये तो जर 30 अंश फिरतोय तर 6 तासामध्ये 6 गुणिला 30 म्हणजे किती अंश फिरणार आहे? 180 अंश तो फिरणार आहे. येस. मेन्स मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कॅलेंडर मध्ये पण बघितला आपण काल जेव्हा PYQ जेव्हा आपण डिस्कस करत होतो, तर प्रामुख्याने क्लॉक्स अँड कॅलेंडर्स हे आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्याचे बारकावे तुम्हाला किती माहिती आहे हे चेक करण्याचा प्रयत्न हे प्रश्न विचारून केला जातोय. आणि म्हणून लक्षात घ्या, वर्तुळाकार जी आपली ही जी घड्याळ आहे, त्या घड्याळीचं पूर्ण कोन हा 360 अंशाचा आहे. त्या 360 अंशाचं 12 समान भागांमध्ये विभाजन केलंय आणि एका भागाची जागा ही 30 अंशाची आहे. एका भागाची जागा ही 30 अंशाची आहे. आता मिनिट काटा आणि तास काटा हे दोघं बघा, दोघांना काहीतरी वेग आहे. दोघांना वेग आहे. कारण दोघं हे त्यांची जागा बदलत आहेत. आपल्याला माहिती आहे वेग काढण्यासाठी आपण काय सूत्र वापरतो? वेग बरोबर अंतर भागीला वेळ. ओके. आता आपण एकेकाचा वेग काढून घेऊ बघा. मिनिट काट्याचा वेग आपण काढू. मिनिट काट्याचा वेग. मिनिट काटा काय करतो बघा, म्हणजे समजा ही मी या ठिकाणी घड्याळ जर तुम्हाला काढली, ही 1 वाजेची जर स्थिती असेल किंवा ही 2 वाजेची स्थिती असेल, तर ही 3 वाजेची स्थिती आहे. तर 3 वाजेच्या स्थितीला तास काटा 30 अंशामध्ये पुढे सरकला, पण हा मिनिट काट्याने पूर्ण एक राऊंड कंप्लीट केला. म्हणजे किती अंशाचा? 360 अंशाचा राऊंड पूर्ण केला. किती मिनिटात? 60 मिनिटात. 1 तास म्हणजे 60 मिनिट. सो 360 भागीला 60 म्हणजे त्याचा वेग किती झाला? 6 अंश प्रति मिनिट. त्याच वेळेस आपण तास काट्याचा जर वेग काढला, तास काट्याचा वेग,
तास काट्याचा वेग, तास काटा हा 30 अंशामध्ये सरकतोय पुढे. किती मिनिटात? 60 मिनिटात. सो 30/60 म्हणजे 1/2 मिनिट. सो हा झाला मिनिट तास काट्याचा वेग. अर्धा अंश पुढे सरकतोय. फार महत्वाचे मुद्दे सांगतोय, लक्षात घ्या. सो मिनिट काट्याचा वेग 6 अंश प्रति मिनिट आणि तास काट्याचा वेग अर्धा अंश प्रति मिनिट. आता वेळवेग अंतरावर आपण शिकणार आहेत बघा. जेव्हा दोन गतिमान वस्तू, या दोन गतिमान वस्तू सारख्याच दिशेने जात असतील तर त्यांचा सापेक्ष वेग काढला जातो. दोघं वस्तू गतिमान आहेत. दोघं वस्तू गतिमान आहेत. समजा हिचा स्पीड S1 आहे आणि हिचा स्पीड S2 आहे. जर त्या सारख्याच दिशेने जात असतील तर त्यांचा सापेक्ष वेग हा दोघांच्या वेगाच्या वजाबाकी एवढा असतो. S2 मायनस S1. S2 मायनस S1. हा कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आगगाडीच्या उदाहरणांमध्ये. हेच जर आपण बघितलं की दोन वस्तू जर विरुद्ध दिशेने गतिमान असतील, याचा स्पीड S1 आहे आणि याचा स्पीड S2 आहे, तर त्यावेळेस त्यांचा सापेक्ष वेग हा दोघांच्या वेगाच्या बेरजे एवढा असतो. या ठिकाणी S1 प्लस S2 येईल. इथं दोघं सारख्याच दिशेने धावतायत म्हणून दोघांची वजाबाकी होते. इथं विरुद्ध दिशेने धावतायत म्हणून बेरीज होते. घड्याळीच्या बाबतीत जर आपण विचार केला तर मिनिट काटा आणि तास काटा हे सारख्याच दिशेने जातात आणि ज्यावेळेस आपण सापेक्ष वेग काढतो तेव्हा सापेक्ष वेग हा कोणाचा निघतो? जी वस्तू जास्त वेगाने गतिमान असते. मिनिट काटा आणि तास काटा याच्यामध्ये जास्त वेग कोणाचा आहे? मिनिट काट्याचा आहे. म्हणून मिनिट काट्याचा सापेक्ष वेग, मिनिट काट्याचा सापेक्ष वेग या ठिकाणी दोघांच्या वेगाची वजाबाकी होईल. 6 वजा 1/2 एवढे अंश प्रति मिनिट. 6 वजा 1/2 म्हणजे 5.1/2 प्रति मिनिट आणि याचं जर तुम्ही रूपांतर केलं तर 5.5/2 म्हणजे 11/2 अंश प्रति मिनिट. आता तुम्हाला असं वाटत असेल की हा टॉपिक आपला झालाय, तरी सुद्धा बघा याच्यामध्ये काही मुद्दे मी असे मेन्शन करतोय की जे आपल्याला, ही सिरीज आपण जी सुरू केलेली ऑनलाईनची सिरीज, त्याच्यामध्ये कुठेतरी कनेक्टिव्हिटी व्हावी या पद्धतीने आपण रोज काही ना काही ज्या सिक्वेन्सने आपण टॉपिक घेतोय. कॅलेंडर आपलं झालं, कॅलेंडर नंतर आपली ही क्लॉक्स म्हणजे तो कम्प्लीट ब्लॉक, जो काळ मोजण्यासाठीचा जो आहे तो आपला या ठिकाणी कम्प्लीट होईल. म्हणजे झालं तर तुमची रिव्हिजनच होईल, नुकसान होणार नाही. सो हा मिनिट काट्याचा सापेक्ष वेग आपण या ठिकाणी काढला. पूर्ण तासाची स्थिती मी तुम्हाला सांगितली त्याप्रमाणे पूर्ण तासाची स्थिती ही आपण 30H अंश याच्याने आपण काढू शकतो. 30 अंश म्हणजे बघा 2 वाजता मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती मापाचा कोन असेल? 60 मापाचा कोन असेल. कारण 2 तासाच्या जागा 3 वाजता कितीचा असेल? 30 गुणिला 3 म्हणजे 90 मापाचा असेल. म्हणून पूर्ण तासाची स्थिती जर काढण्यासाठी तुम्हाला जर कोन काढायचा असेल, मिनिट काटा आणि तास काटामधला पूर्ण तासाच्या स्थितीला 30H हा तुमचा कोन असणार आहे. आणि यावरून तुम्ही मिनिट काटा व तास काटा यांच्यामधला कोन, मिनिट काटा व तास काटा यांच्यातील कोन जर तुम्हाला दिवसाच्या कोणत्याही वेळेत जर काढायचा असेल तर तो थीटा बरोबर 11/2 m वजा 30H या सूत्राने आपण काढू शकतो. आणि सर्वांना हे आठवत असेल ही सूत्र 11/2 m वजा 30H. या ठिकाणी m म्हणजे काय? तुमचा मिनिट काट्याचा सापेक्ष वेग आणि H 30H म्हणजे काय? तुमची पूर्ण तासाची स्थिती आहे. कोन आपल्याला काढायचा आहे, लक्षात घ्या. सर्वांनी हे मुद्दे व्यवस्थित लिहून घ्या. चला, आणि हा जो पार्ट मी तुम्हाला दिलाय, हा पण पार्ट कुठेतरी कोपऱ्यामध्ये लिहून घ्या. कारण याचा उपयोग आपल्याला वेळवेग अंतर आणि प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स, घड्याळीवरची उदाहरणं ज्यावेळेस आपण घेऊ त्यावेळेस आपल्याला याच्यावर चर्चा करायची. चला, लिहून घ्या. मिनिट काट्याचा वेग
तास काट्याचा वेग, त्याच्यावरून आपण सापेक्ष वेग काढला, कारण मिनिट काटा आणि तास काटा ही दोघं सारख्याच दिशेने जात आहेत आणि ज्यावेळेस ते सारख्या दिशेने जात असतील त्यावेळेस त्यांच्या सापेक्ष वेग काढताना दोघांची वजाबाकी होणार आहे. 6 वजा 1/2 म्हणजेच 5.1/2. 5.1/2 ला आपण साध्या अपूर्णांकात रूपांतर केलंय. सूत्र कसं आलं, त्याच्यामध्ये असलेले पद कशा पद्धतीने येत आहेत हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला सूत्र लक्षात ठेवण्यासाठी फार ताण देण्याची गरज पडत नाही आणि म्हणून या ठिकाणी या सर्व गोष्टींची चर्चा आपण या ठिकाणी करतोय. चला लिहून घ्या. ओके, मग आपण आता बघा हा पार्ट आपण या ठिकाणी हा मुद्दा लिहून घेऊ आपण की कोन काढताना थीटा इज इक्वल टू 11/2 m वजा 30h हा येणार आहे. आता बघा आपल्याला कोन काढायचा आहे तर लक्षात घ्या हा कोन याची जी किंमत आहे ती 180 पेक्षा काय असणार आहे, कमीच असणार आहे. हा 180 पेक्षा जर जास्त आला, 180 पेक्षा हा जर कोन मोठा आला, हा जो तुमचा कोन आहे हा जर 180 पेक्षा मोठा आला तर त्या कोनाला आपण म्हणतो रिफ्लेक्स अँगल. त्या कोनाला आपण काय म्हणतो, रिफ्लेक्स अँगल. म्हणून जर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं असतं की रिफ्लेक्स अँगल काढा तर तो रिफ्लेक्स अँगल कोणापेक्षा जास्त असणार आहे, 180 पेक्षा जास्त असणार आहे. आणि कोणत्याही कोनाचा जर तुम्हाला रिफ्लेक्स अँगल जर काढायचा असेल तर दिलेली व्हॅल्यू जी आहे, समजा 90 अंशाचा मला रिफ्लेक्स अँगल काढायचा आहे तर 360 मधून मी 90 काय करून टाकेल, वजा करून टाकेल. सो 360 चा रिफ्लेक्स अँगल किती झाला, 270. समजा मला 120 चा रिफ्लेक्स अँगल काढायचा आहे तर 120 चा रिफ्लेक्स अँगल काढण्यासाठी 360 मधून मी 120 काय करून टाकेल, मायनस करून टाकेल. सो 120 चा रिफ्लेक्स अँगल हा 240 येईल आणि हा 240 270 हे नेहमी हे रिफ्लेक्स अँगल कोणापेक्षा जास्त असणार आहे, 180 पेक्षा जास्त असणार आहे. पण तुम्हाला जर फक्त कोन विचारला आहे तर तो कोन हा 180 पेक्षा लहान असला पाहिजे. आपण जॉमेट्री मध्ये शिकतो बघा, जॉमेट्री मध्ये शिकतो आपण कोणाचं माप जर 0 ते 90 अंशामध्ये असेल तर त्या कोनाला आपण काय म्हणतो, लघुकोन. हे शिकलोय आपण लहानपणी. समजा कोणाचं माप जर 90 अंश असेल तर त्या कोनाला आपण म्हणतो काटकोन. कोणाचं माप जर 90 अंश तर 180 अंश यांच्यामध्ये असेल तर त्याला म्हणतो आपण विशाल कोन. जर 180 मापाचा कोन असेल तर तो त्याला म्हणतो आपण सरळ कोन. आणि जर 180 अंश ते 360 अंश यांच्यामध्ये असेल तर त्याला आपण म्हणतो रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स. हा, तर आता या सूत्राचा वापर करून तुम्हाला कोणतंही त्या ठिकाणी वेळ दिली, समजा मी जर तुम्हाला म्हटलं 4:20 मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती मापाचा कोन असेल, 4:20 म्हणजे काय बघा, मिनिट काट्याची स्थिती इथं 20 वर आहे आणि तास काट्याची स्थिती इथे किती वर आहे, 4 वर आहे. पण टाका किमती थीटा इज इक्वल टू, याला केवल मूल्यात का ठेवतोय आपण, याचा अर्थ काय होतो बघा ह्या दोन उभ्या रेषांचा, की यामध्ये येणारी व्हॅल्यू ही नेहमी आपल्याला धन घ्यायची असते. मग 11/2 गुणिला 20 वजा 30 गुणिला 4. चला संक्षिप्त रूप द्या, बे क बे, इथं त्याला भाग दिला 10 म्हणजे बघा काय होईल, 110 वजा 120
110 वजा 120 ही व्हॅल्यू वजा 10 येते. पण आपण म्हटल्याप्रमाणे केवल मूल्यात ठेवल्यानंतर ती व्हॅल्यू नेहमी काय घ्यायची असते? पॉझिटिव्ह घ्यायची असते. तर अशा पद्धतीने तुम्हाला दिवसामधली कोणतीही वेळ दिलेली असो, कोणतीही वेळ दिलेली असो, ती वेळ काढण्यासाठी तुम्हाला या सूत्राचा वापर केला तर तुम्हाला उत्तर मिळून जाईल. ठीक आहे. तर या पद्धतीने पटकन आता तुम्ही हे सर्व गोष्टी नोंदून लिहून घ्या आणि मला या 4 प्रश्नांची उत्तरं द्या. मिनिट काटा व तास काटा यांच्यामधला कोन शोधायचा आहे. थिटा, थिटा शोधायचा, कोन शोधायचा आहे. 3 वाजून 40 मिनिटे, 5 वाजून 30 मिनिट, 6 वाजून 10 मिनिट. चला, कोन शोधायचा आहे तुम्हाला, म्हणजे त्याची जी व्हॅल्यू आहे ती 180 पेक्षा कमीच यायला पाहिजे. कोन शोधायचा आहे. चला. प्रत्येकाने पेपर पेन्सिलचा वापर करा आणि उत्तर शोधा. सूत्राचा वापर जर तुम्ही केला आणि सूत्र जर तुमचं व्यवस्थित पाठ होऊन गेलं तर तुमचं असं लक्षात येईल की तोंडी तुम्ही हा कोन काढू शकताय. तोंडी देखील तुम्हाला काय मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करून देखील हा कोन तुम्हाला काढता येईल. 3 वाजून 40 मिनिटांनी जर मला कोन काढायचा असेल तर बघा काय होईल, थिटा बरोबर 11/2 गुणिला 40 वजा 30 त्रिक 90. संक्षिप्त रूप द्या, हा 20 वर कॅन्सल होईल. 220 वजा 90 किती झाला? 130. बघा 130 आलाय का लक्षात घ्या. नंतर 5 वाजून 30 मिनिटांनी जर मला कोन काढायचा आहे तर 11/2 गुणिला 30 वजा 30 गुणिला 5, 30 गुणिला 5 म्हणजे किती? 150. संक्षिप्त रूप द्या, बे एक बे 15 वर कट होईल. 15 गुणिला 11 म्हणजे किती झाले? 165. 165 वजा 150 म्हणजे 15 अंशाचा कोन येणार आहे. बघा इतके छोटे छोटे कोन तुम्ही सहज, म्हणजे एक प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला जास्तीत जास्त 10 ते 15 सेकंदाचा वेळ लागणार आहे. इथं थिटा बघा काढताय, तुम्हाला एम ची व्हॅल्यू किती आहे? 10 आहे. मिनिट काढायची पोझिशन 10 वर आहे. 30 गुणिला 6 म्हणजे किती झाले? 180. कॅन्सल करा, हा 5 वर कॅन्सल होईल. 11 5 55. ओके, केवल मूल्यात 55 वजा 180. 55 वजा 180 म्हणजे वजाबाकी जरी येत असेल तुमची तरी त्याला आपण धन घ्यायचा आहे. 125 अंश. प्रत्येक कोन हा 180 पेक्षा कमी आलेला आहे. रिफ्लेक्स कोन विचारला असता आपल्याला यांचा तर 360 मधून आपण हे कोन काय केले असते? वजा केले असते, जेणेकरून आपला रिफ्लेक्स कोन हा 180 पेक्षा काय यायला पाहिजे? जास्त यायला पाहिजे. लक्षात घ्या. रिफ्लेक्स अँगल, परावर्तित कोन आपण त्याला म्हणू शकतो मराठीमध्ये. जर तुम्हाला, आणि प्रत्येक प्रश्न बघा आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला जो प्रश्न मराठीमध्ये असतो तोच प्रश्न इंग्रजीमध्ये असतो. आणि म्हणून मी तुम्हाला काल जेव्हा UPSC चे प्रश्न तुम्ही बघितले असतील काल, तर प्रश्न मराठी आणि इंग्रजी दोघं भाषांमध्ये मी तुम्हाला दिले होते. चला, आशा करतो की तुमचे तिघच्या तिघ प्रश्न बरोबर आले असतील. आता अजून याच्यामध्ये आपण आता थोडेसे डिफिकल्ट वाटणारे वेळ, समजा 4 वाजून
25 किंवा 35 मिनिटांनी मी तुम्हाला घड्याळीच्या काट्यांमधला कोन विचारला, तर हा डिफिकल्ट का होईल बघा. सूत्र काय वापरतो आपण? थीटा इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ 11/2 एम वजा 30h हे सूत्र वापरतोय आपण. चला टाकू आपण थीटा बरोबर 11/2 गुणिला मिनिट काट्याची स्थिती आता 35 वर आहे, वजा 30 गुणिला 4. ओके. तर हा जर गुणाकार केला 35 गुणिला 11 जर केले तुम्ही, तर 385 भागीला 2 वजा 120. याला भाग देऊन टाका मग. बे एक बे, खाली उरला एक, बे नम 18, बे दुने 4, खाली 0.5 वजा 120. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार आहे? 72.5 अंश येणार आहे. तर इतकं एक्झॅक्ट उत्तर तुमचं त्या ठिकाणी निघतं. पुन्हा 172.5 हा 180 पेक्षा छोटा आहे, म्हणजे कोण तुम्हाला मिळालाय. तुम्हाला समजलंय सर्वांना? तर इतकं साध्या पद्धतीने करा बघा. हे सर्वांना जमण्यासारखं आहे आणि हे सूत्र इतकं सुंदर सूत्र आहे की याच्याने तुम्हाला कोणतीही वेळ तुम्हाला जर काढायची असेल, तर कोणत्याही वेळेसाठीचा कोन काढायचा असेल, तर तुम्ही हे बिनधास्त वापरू शकतात. एम म्हणजे काय? मिनिट काट्याची स्थिती आणि एच म्हणजे काय? तास काट्याची स्थिती. हे दोघं फॅक्टर्स कसे आले ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं. चला हे उदाहरण लिहून घ्या. मला अजून एक प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. मग पुढचा मुद्दा आपण डिस्कस करू. चला मला 7:25 मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती मापाचा कोन तयार होईल ते मला काढून दाखवा. 7:25 मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये तयार होणारा कोन सर्वांनी काढायचा आहे. पेपर पेन्सिलचा वापर करा पटकन. सात वाजून 25 मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये कोन आपल्याला काढायचा आहे. तर थीटा सूत्र आपण पुन्हा तेच वापरू. 11/2 एम वजा 30h. आता मिनिट काट्याची स्थिती 25 वर आहे, म्हणून 11/2 गुणिला 25 वजा 30 गुणिला 7. आता बघा, मी तुम्हाला शॉर्टकट की सांगताना 11ने कोणत्याही संख्येला 11ने गुणण्याची तुम्हाला शॉर्टकट की सांगितली होती. समजा 24 ला मला 11ने गुणायचं असेल कोणत्याही दोन अंकी संख्येला, तर मी हे 24 चे दोघं अंक स्प्रेड करून टाकतो आणि त्यांच्यामध्ये एक जागा तयार करतो आणि ती जागा म्हणजे दोघांची बेरीज. 2 अधिक 4 6 झाला गुणाकार. म्हणजे मला 32 गुणिला जर 11 करायचं आहे, तर आपण 3 आणि 2 यांच्यामध्ये एक जागा तयार करा. ती जागा 3 अधिक 2 5 ने भरून टाका. तुमचं उत्तर तयार होऊन जाईल. समजा मला 25 गुणिला आता 11 करायचं आहे, तर काय करू आपण? 2 आणि 5 वेगवेगळे करू. 5 आणि 2 ची बेरीज किती होईल? 7. मगाशी केलं आपण 35 गुणिला 11, तर 3 आणि 5 वेगवेगळे करून टाकू. 5 आणि 3 ची बेरीज 8. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही दोन अंकी संख्येला 11ने गुणू शकता. छोट्या-छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल, तुमचा वेळ वाचू शकतो. आता याच्यामध्ये थोडासा बदल बघा. 57 गुणिला 11 जर करायची वेळ आली, तर 5 आणि 7 तुम्ही वेगळा करा. दोघांची बेरीज आता 12 होते. तर 12चा 2 ठेवा फक्त, आजच्याला 1. तुमचं शेवटचं उत्तर 627 होईल. कारण हा 1 5 मध्ये मिळून जाईल. आय होप तुम्हाला समजतंय. समजा 68 गुणिला 11 असं जर आपल्याला करायचं असेल, तर 6 आणि 8 स्प्रेड करा. 8 आणि 6 ची बेरीज किती होईल? 14. 14चा 4 आजच्याला 1. हा 1 या 6 मध्ये मिळून टाका. तुमचं उत्तर 748 होणार आहे. तर अशा पद्धतीने ह्या शॉर्टकट कीज मी वेळोवेळी डिस्कस करत असतो, तर त्याचा तुम्ही सराव करा आणि ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस ती वापरा. म्हणजे ती बोलायलाच पाहिजे. मागच्या केसमध्ये 35 गुणिला 11 करताना मी ती वापरली. हा, म्हणजे माझा वेळ कमी होतो ना, मला वेळ कमी लागतो त्याच्या ठिकाणी. मग 11 गुणिला 25 ची गुणाकार किती झालं? 275 भागीला 2
वजा 210. चला मग याला दोनाने भागून टाका. बे एक बे बेत्रिक 6 बे साती 14.5 वजा 210. याला केवळ मूल्यात ठेवलंय आपण, म्हणजे आपल्याला ही वजाबाकी करताना ही धनच घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्ही 62.5 म्हणजे येस 62.5 जर मिळवले तर तुमचं उत्तर पुन्हा 72.5 येणार आहे. ऋणचिन्ह येईल त्याला, पण ऋणचिन्ह आपल्याला घ्यायचं नाहीये. आणि आपला हा कोन 180 मापापेक्षा कमी यायला पाहिजे. आता मला पूर्ण खात्री आहे, तुम्हाला मी कोणतीही वेळ दिली तरी तुम्हाला मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामधला कोन त्या ठिकाणी निश्चित काढता येईल. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी चर्चा करायचा आहे, की शून्य मापाचे जे कोन आहेत, मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये शून्य मापाचे किती कोन तयार होतात? शून्य मापाचे कोन किती तासात? 12 तासात. लक्षात घ्या. शून्य मापाचे 12 तासात 11 कोन तयार होतात. लक्षात घ्या. 12 कोन तयार होत नाही. प्रत्येक क्रमवार तासांमध्ये 1 ते 2 याच्यामध्ये एक कोन तयार होतो. 2 ते 3 याच्यामध्ये एक कोन तयार होतो. 3 ते 4 याच्यामध्ये एक कोन तयार होतो. अशा प्रकारे सर्व ठिकाणी म्हणजे 10 ते 11 याच्यामध्ये देखील एक कोन तयार होतो. पण विद्यार्थी मित्रांनो 11 ते 12 आणि 12 ते 1 या 2 तासांमध्ये एकच कोन तयार होतो आणि तो कोन तयार होण्याची एक्झॅक्ट वेळ आहे ती 12 वाजेची आणि ही वेळ आपण सर्वजण व्हिज्युअलाइज करू शकतात. 12 वाजेची ही वेळ अशी आहे की ज्याच्यामध्ये मिनिट काटा आणि तास काटा एकमेकाला भेटलेले असतात, ते एकमेकाला ओव्हरलॅप असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये शून्य मापाचा कोन तयार होतो. 11 ते 12 आणि 12 ते 1 ही 2 तास वेळ आहे. हे एकूण ड्युरेशन किती आहे? 2 तास आहे. ज्याच्यामध्ये 2 कोन शून्य मापाचे तयार होणं अपेक्षित होतं, पण 2 कोन तयार होत नाही. एकच कोन तयार होतो आणि तो तयार होणारा कोन असतो 12 वाजता. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय बघा, की शून्य मापाचे जर तुम्ही कोन घेतले तर शून्य मापाचे 12 तासांमध्ये 11 कोन तयार होतात. लक्षात घ्या. 11 कोन तयार होतात. आणि म्हणून याच्यावरून आपल्याला 2 शून्य मापाचे कोन जे बनतात त्यांच्यामध्ये किती वेळेचा गॅप असतो बघा. किती वेळेचा गॅप असतो. ओके. तर बघा पूर्ण घड्याळ हे 12 तासांचं घड्याळ आहे बघा. 12 तास. 12 तासांचं मला मिनिटांमध्ये रूपांतर करायचं तर 12 गुणिला 60 एवढे मिनिटे होऊन जातील विद्यार्थी मित्रांनो. एवढे मिनिटे होतील. सो 12 गुणिला 60 म्हणजे किती झाले? 720 मिनिट. आता 720 मिनिटांमध्ये असं आपण लिहू बघा. 720 मिनिटांमध्ये किती कोन तयार होत आहेत? 720 मिनिटांमध्ये शून्य मापाचे 11 कोन तयार होतात. तर एक कोन तयार होण्यासाठी किती वेळ लागेल? एक कोन तयार होण्यासाठी किती वेळ लागेल? प्रश्नचिन्ह. इथं आपण तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केला तर काय भेटेल तुम्हाला? 720 गुणिला 1 बरोबर 11 गुणिला प्रश्नचिन्ह. म्हणून प्रश्नचिन्हाची किंमत 720 भागिला 11. सो हा जो भागाकार आपण करू, हा भागाकार म्हणजे 2 क्रमवार तासांमध्ये शून्य मापाचा कोन बनण्याची वेळ. चला भाग देऊ आपण त्याला. 11 ने भाग देऊ. 11 सक 66 खाली उरले 6. 11 पाचा 55 आणि 511 म्हणजे दर 65.511 मिनिटांनी मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये शून्य मापाचा कोन बनत राहतो. आणि पुन्हा या वेळेला जर आपण मिनिट आणि तास आणि मिनिट याच्यामध्ये जर आपण रूपांतरित केलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे 1 तास 60 मिनिटं म्हणजे 1 तास आणि उरतील पुढे 5.511 मिनिट. एवढा वेळ आपल्याला प्रत्येक वेळेस शून्य मापाचा कोन तयार करण्यासाठी लागतो. तर ही मॅजिकल फिगर आहे बघा. कधी कधी तुम्हाला असा कन्सेप्च्युअल क्वेश्चन पण विचारला जाईल. दर किती मिनिटांनी, दर किती वेळेने मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये शून्य मापाचा कोन तयार होतो? तर दर 65.511 मिनिटांनी म्हणजेच 1 तास 5.511 मिनिटांनी तो तयार होतो. म्हणून हा सर्व पूर्ण पार्ट तुम्ही लिहून घ्या. हॅशटॅग करून हा मुद्दा असा लिहिता येईल आपल्याला.
दर 65.511 मिनिट किंवा 1 तास 5.511 मिनिटांनी मिनिट काटा व तास काटा यांच्यात शून्य मापाचा तसेच 180 मापाचा कोन तयार होतो. 180 मापाचा कोन तयार होतो. 180 मापाचा कसा ते पण मी तुम्हाला सांगतो. पण शून्य मापासाठीचा कोन बनवण्याचं त्या ड्युरेशन आणि 180 मापाचा कोन बनण्याचं ड्युरेशन हे सारखंच आहे. लक्षात घ्या. तर शून्य मापासाठीची आयडियल वेळ किती वाजेची घेतली आपण? शून्य मापाचा कोन तयार होण्याची आयडियल वेळ लिहिली आपण 12 वाजता. पहिला शून्य मापाचा कोन बनतो 12 वाजता आणि त्याच्यानंतर मग 1 तास 5.5 मिनिट जी वेळ येईल ती म्हणजे ती 1 वाजून 5 मिनिटं आणि 5 एवढी वेळ येते. याच्यानंतर पुन्हा 1 तास 5 मिनिट 5.511 मिनिट ही वेळ असं सायकल सुरू राहतं. असे 11 कोन बनतात विद्यार्थी मित्रांनो. 11 कोन बनतात. शून्य मापाचे 11 कोन बनतात. 180 मापाचे पण 11च कोन बनतात 12 तासांमध्ये. पण त्याची आयडियल वेळ वेगळी आहे. शून्य मापाचा कोन तयार होण्याच्या वेळेस तुम्ही बघा दोघं काटे कसे असतात. दोघं काटे एका सरळ रेषेत असतील. पण दोघांची दिशा सारखी असते. 12 वाजेची पोझिशन तुम्ही व्हिज्युअलाइज करा. आणि 180 मापाचा कोन जेव्हा बनेल त्यावेळेस दोघांमध्ये पण एक सरळ रेषा तयार होते. परंतु दोघं काटे वेगवेगळ्या दिशेने असतात. एक जर उत्तरेकडे दिशा दाखवत असेल तर दुसरा दक्षिणेकडे दिशा दाखवतो. आणि 180 मापाची जी आयडियल स्थिती आहे ती 6 वाजेची स्थिती आहे. 180 मापाची स्थिती आयडियल स्थिती किती वाजेची आहे? 6 वाजेची आहे. ओके. म्हणून हा मुद्दा महत्वाचा आहे, तो मुद्दा लिहून घ्या. दर 65.511 मिनिट किंवा 1 तास 5.511 मिनिटांनी मिनिट काटा व तास काटा यांच्यात शून्य मापाचा तसेच 180 मापाचा कोन तयार होतो. चला आता बघा शून्य मापासाठी आणि 180 मापासाठी तर सिच्युएशन तीच असणार आहे. तर शून्य मापाचे म्हणजे आपण शून्य मापाचे 12 तासात किती कोन तयार होतात? 11 कोन तयार होतात. 24 तासात किती बनतील? थोडासा फॉन्ट साइज वाढवतो म्हणजे तुम्हाला बघायला सोपं जाईल. शून्य मापाचे किती कोन तयार होतील? आपल्याला 12 तासात पाहिजे. इथं आपण कोन लिहून टाकू आणि इथं त्याची पहिली वेळ कोणती आहे बनण्याची? 12 तासात किती बनतात? 24 तासात किती बनतील? 24 तास म्हणजे 1 दिवसात किती बनतील? आणि ती बनण्याची पुन्हा किती वेळेनंतर बनतील? शून्य मापाचे वेळ किती आहे बघा? 12 वाजेची वेळ आहे. 12 तासात 11 वेळेस बनतात. 24 तासात 22 वेळा ते बनतील. आणि किती वेळेनंतर बनतील? 65.511 एवढे मिनिट. 180 मापाचे जर तुम्ही कोन घेतले तर याच्यासाठीची वेळ आहे 6 वाजेची वेळ. पुन्हा 11 वेळा 12 तासात ते बनतात. एका दिवसात ते 22 वेळा बनतील. आणि
पुन्हा किती वेळानंतर ते बनत असतात? 65.511. म्हणजे या दोघं मापांसाठी जर तुम्ही बाकीचा सर्व डेटा जर बघितला बघा, सर्व इन्फॉर्मेशन, ही इन्फॉर्मेशन दोघांसाठी सारखी आहे. फक्त कशात फरक आहे रे? आयडियल वेळेमध्ये फरक आहे. 12 वाजेच्या स्थितीमध्ये दोघं काटे बघा असे असतात. हे दोघं काट्यांची स्थिती आहे. 6 वाजेच्या केसमध्ये दोघं काट्यांची स्थिती अशी असते. विरुद्ध दिशेने असतात. दोघं ठिकाणी रेषा तयार होते. रेषा तयार होते. एक सरळ रेषेमध्ये असतात. पण यामध्ये रेषा तयार होताना दोघं काटे समान दिशेने असतात आणि या ठिकाणी रेषा तयार होताना दोघं काटे हे विरुद्ध दिशेने असतात. हे छोटे छोटे मुद्दे आहेत. हे लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला काहीच गेसिंग करता येत नाही प्रश्न कसा विचारला जाईल. प्रश्न कसाही विचारला गेला तरी त्या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपली तयारी पाहिजे आणि त्याच्यासाठी कन्सेप्ट क्लॅरिटी ही महत्वाची आहे. आता नेमकं बघा, मी तुम्हाला सांगितलं की 11 ते 12 आणि 12 ते 1 या वेळेमध्ये फक्त एकच कोन बनतो. इतर कोणताही क्रमवार तास तुम्ही 2 तास घेतले तर त्याच्यामध्ये एक एक कोन बनतो. म्हणजे आता प्रश्न जर तुम्हाला कन्सेप्च्युअल प्रश्न विचारायचा झाला तर मी तुम्हाला असा प्रश्न विचारेल या ठिकाणी बघा, आणि मला प्रश्नाचं उत्तर तुम्ही व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करा. मी जर म्हटलं की सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा, मिनिट काटा व तास काटा यांच्यात शून्य मापाचे किती कोन तयार होतील? किती कोन तयार होतील? कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, प्रश्न कन्सेप्च्युअल आहे. सकाळी 9 वाजेपासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये शून्य मापाचे किती कोन तयार होतील? शून्य मापाचे किती कोन तयार होतील? सकाळी 9 ते दुपारी 2 किती तासाचा वेळ आहे बघून घ्या. 5 तास आहेत. पण याच्यामध्ये ती आयडियल पोझिशन येते 12 वाजेची. 12 वाजेची पोझिशन येते. म्हणजे जर 12 वाजेची पोझिशन, उत्तर सांगा तुम्ही. काही जण म्हणतायत 5, काही जण म्हणतायत 4. जर समजा ही 12 वाजेची वेळ याच्यामध्ये आली नसती तर प्रत्येक तासामध्ये एक बनला असं. म्हणजे कसा बनला असं बघा. पहिला पहिला केव्हा बनेल? 9 ते 10 मध्ये पहिला. नंतर 10 ते 11 मध्ये दुसरा कोण बनेल. नंतर 11 ते 12 आणि 12 ते 1 यांच्यामध्ये तिसरा कोण बनेल आणि 1 ते 2 मध्ये चौथा कोण बनेल. म्हणजे जरी हे 5 तासांचं अंतर असलं तरी शून्य मापाचा कोन होण्याची स्थिती किती वेळेस येईल? 4 वेळेस. 4 वेळेस. कारण आयडियल पोझिशन महत्वाची आहे. शून्य मापाचा कोन जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा आयडियल पोझिशन कितीची असेल? 12 वाजेची असेल. आणि ज्यावेळेस तुम्ही 6 म्हणजे 180 मापाचा कोन घ्याल तेव्हा तुमची आयडियल पोझिशन 6 वाजेची असेल. हा फरक समजून घ्या, लक्षात घ्या. आणि हा फरक ज्याला समजला त्याला बऱ्यापैकी घड्याळ समजली असं मी समजेल. येते सर्वांच्या लक्षात? व्हेरी गुड. आता बघा, आपल्याला प्रामुख्याने त्या गोष्टींवर आता चर्चा करायची आहे की ज्या वेळेस शून्य मापाचा कोन बनण्याची एक्झॅक्ट वेळ कशी असेल. सर वेळ काय असेल? 2 तासांमध्ये. म्हणजे 1 ते 2 मध्ये जर मी विचारलं की शून्य मापाचा कोन किती वाजता बनला, किती वाजता बनला, 2 ते 3 मध्ये किती वाजता बनला, तर तशा प्रकारचे जर प्रश्न आले तर बघा, आता प्रश्नांवर आपण काम करण्याचा प्रयत्न करू. आता पहिला प्रश्न आपल्या समोर येतोय, तर मी या ठिकाणी हा फोटो थोडासा लहान करतो.
2 ते 3 दरम्यान मिनिट काटा व तास काटा केव्हा एकत्र येतील? 2 ते 3 दरम्यान मिनिट काटा व तास काटा केव्हा एकत्र येतील? आता हे तास काटा आणि मिनिट काटा एकत्र येण्यासाठी हा शॉर्टकट तुम्ही सर्वांनी लिहून घ्या. हा शॉर्टकट सर्वांनी लिहून घ्या. एच ते एच प्लस वन. एच ते एच प्लस वन म्हणजे काय? एच जर मी 2 घेतला तर एच प्लस वन माझा काय असणार आहे? 3 असणार आहे. म्हणजे 2 क्रमवार तासांमध्ये एकाच दिशेने शून्य मापाचा, एकाच दिशेने म्हणजे शून्य मापाचा कोन बनण्याची वेळ काढण्यासाठी आपल्याला 5 गुणिला एच गुणिला 12/11 असं आपल्याला वापरायचं आहे. आता इथं एच ची व्हॅल्यू किती तुमची बघा 2, म्हणजे 5 गुणिला 2 गुणिला 12/11 ही वेळ असणार आहे. किती वाजेनंतर? 2 वाजेनंतर. ओके. सो 2 वाजेनंतर ही वेळ 5 दुणे 10 गुणिला 12 120/11. चला मग करून टाका. 120/11 म्हणजे किती झाले? 11 10 110, 10 बाकी उरेल आणि ही वेळ असेल ती तुमचा उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. प्रश्न पण व्यवस्थित लिहा आणि त्याच्यासाठीचा शॉर्टकट पण व्यवस्थित लिहा बघा. एच ते एच प्लस वन ह्या 2 तासांच्या दरम्यान जर तुम्हाला शून्य मापाचा जर कोन काढायचा असेल तर ती वेळ 5h गुणिला 12/11. 12/11. आता 12/11 कसं लक्षात ठेवायचं? 12 तासांमध्ये किती कोन तयार होतात? 11. हा, दॅट्स इट. 12 तासांमध्ये किती कोन तयार होतात? 11. म्हणून 12/11 असं लक्षात ठेवा. आय होप तुम्हाला समजतंय. आता तुम्ही कोणतेही 2 जर तुम्हाला तास दिलेले असतील, क्रमवार तास तुम्हाला दिलेले असतील, तर तुम्ही त्याच्यामधलं अंतर त्या ठिकाणी काढू शकता. कोणतेही 2 तर तास दिले असतील तर त्याच्यामध्ये शून्य मापाचा कोण कोणत्या वेळेस तयार होतो ते काढू शकतात. चला मला ह्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करायचा. आय होप की तुम्ही शॉर्टकट लिहून घेतलेला आहे. चला शॉर्टकट लिहून घ्या. चला 4 ते 5 दरम्यान वाजण्याच्या दरम्यान घड्याळीचे हात कोणत्या वेळेस विरुद्ध दिशेने असतील? कोणत्या वेळेस विरुद्ध दिशेने असतील? आता विरुद्ध दिशेने असणार बघा, दुसरा मुद्दा आलाय हा समोर. विरुद्ध दिशेने असतील त्यावेळेस दोघांमधला मिनिट काटा आणि तास काटा यांच्यातलं अंतर किती मिनिटांचं असणार आहे? 30 मिनिटांचं असणार आहे. विरुद्ध दिशेने असतं तेव्हा अंतर 30 मिनिटांचं. सो जे बघा, शून्य मापाचा कोन जेव्हा बनत होतो तेव्हा आपण डायरेक्ट 5h प्लस शून्य, कारण की जेव्हा शून्य मापाचा कोन बनतो तेव्हा मिनिट काटा आणि तास काट्यांमधलं मिनिटांमधलं अंतर शून्य असतं, म्हणून ते आपण शून्य घेतलं होतं. 5h अधिक शून्य म्हणजेच 5h. पण इथं जेव्हा तो विरुद्ध दिशेने असतील म्हणजे किती मापाचा कोन बनेल? 180 मापाचा कोन. त्यावेळेस 5h प्लस मायनस 30 गुणिला 12/11. आता प्लस केव्हा घ्यायचा आणि मायनस केव्हा घ्यायचा? आता बघा, जर मी ही घड्याळ काढली, घड्याळीचे 2 भाग केले, तर हा उजवा भाग आहे आणि हा डावा भाग आहे. उजव्या भागात जर काटा असेल तर प्लस करा, डाव्या भागात असेल तर मायनस करा. दॅट्स इट. पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आता 4 ते 5, 4 ते 5 हा कोणत्या भागात येतो? ह्या भागात येतो, उजवा येतो, म्हणून प्लस चिन्ह घ्या. तुम्हाला समजते मी काय सांगतोय तर? 7 ते 8 विचारलं असतं तर या भागात आला असतं तर मायनस केलं असतं. चला करा सर्वांनी. चला करा. सर्व शॉर्टकट्स मी तुम्हाला देतोय बघा. प्रश्न कशाही पद्धतीने घुमवून फिरून विचारला आणि प्रत्येकाला लॉजिक आहे. प्रत्येक गोष्टीला लॉजिक आहे. एच ते एच प्लस. आता इथं एच ची व्हॅल्यू तुमची 4 आहे, म्हणजे काय कराल तुम्ही? 5 गुणिला 4 अधिक 30 हा तुमचा पहिला कंस गुणिला 12/11. सो 5 चोक 20, 20 अधिक 30 किती झाले? 50, 50 गुणिला 12/11 म्हणजे 700/11. चला भाग द्या. 11 पाचा 55, खाली उरले 5, 11 चोक 54. सो
54.6 छेद 11 किती वाजेनंतर? 4 वाजेनंतर. सो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. दॅट्स इट. इतक्या लवकर आणि इतकं अचूक त्या ठिकाणी तुम्ही काढू शकताय. तुम्हाला पद्धत समजत असेल तर पटकन चॅट बॉक्स मध्ये येस म्हणा. येस, इतकं सोपं आहे. उजव्या भागात असेल तर प्लस करा, डाव्या भागात असेल तर मायनस करा. अजून याच्यापेक्षा सोपं काही असू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. याच्यापेक्षा सोपं काही तुमचं असू शकत नाहीये. तिसरा शॉर्टकट, पहिला शॉर्टकट आपण बघितला H 11/2 m वजा 30h, हा कोणताही वेळेस तुम्हाला कोण काढण्याचा. दुसरा बघितला आपण 5h गुणिला 12/11, शून्य मापाचा कोण तयार होण्याची वेळ. 5h प्लस मायनस 30 गुणिला 12/11, 180 मापाचा कोण बनण्याची वेळ. प्लस केव्हा घ्या? घड्याळीच्या उजव्या भागात जर तास असतील तर. मायनस केव्हा घ्या? घड्याळीच्या डाव्या भागामध्ये तास असतील. याच्यापेक्षा काय सोपं असू शकतं? चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर मला द्या. सरळ रेषेमध्ये पाहिजे. एका सरळ रेषेत म्हणजे काय? 180 मापाचा कोन. 8 ते 9 ही वेळ कोणत्या भागात आहे? घड्याळीच्या उजव्या भागात आहे का डाव्या भागात आहे? डाव्या भागात आहे. मग काय घ्याल? प्लस घ्याल का मायनस घ्याल? मायनस घ्याल. डावा निगेटिव्ह आहे. कनेक्ट करा गोष्टी, कनेक्ट करा, लक्षात घ्या. 8 ते 9 या वेळेत घड्याळीचे हात एकाच दिशेने सरळ असतील पण एकत्र नसतील. एकाच दिशेने असतील, सरळ असतील पण एकत्र नसतील, म्हणजे 180 मापाचा कोन तयार करतायत. 180 मापाचा कोन तयार करतायत. चला 5h, ची व्हॅल्यू तुमची 8 आहे, तर टाका 8 याच्यामध्ये. सो 5 गुणिला 8, आता वजा होणार आहे कारण डाव्या भागात मध्ये वजा 30. ओके, आणि हे जे पण येईल त्याला आपल्याला पुन्हा 12/11 ने गुणायचंय. सो 8×5 = 40 वजा 30 म्हणजे किती झाले? 10. 10 गुणिला 12/11 म्हणजेच 120/11. 120/11 म्हणजे 10.10/11. सो 8 वाजेनंतर 10 मिनिट 10.10/11 मिनिटांनी 180 मापाचा कोन तयार होईल. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3. इतकं अचूक आणि जलद गतीने तुम्हाला हे काढता येईल बघा. सूत्र तुम्हाला पाठ करायचे नाहीयेत, लॉजिकली ते तुम्हाला लक्षात येणार आहे. लॉजिक तुम्हाला लावायचे ते सूत्र तुम्हाला रिकॉल करण्यासाठी. येते सर्वांच्या लक्षामध्ये? व्हेरी गुड. चला, आय होप तुम्ही एन्जॉय करता येते. पुढचा प्रश्न बघा. आता हा एक वेगळा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊ आणि अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे, तर तो आपण कंप्लीट करू. आणि याच्यामध्ये उद्या आपण याच्यामधले सर्व MCQs म्हणजे PYQ आपण घेण्याचा प्रयत्न करू. घड्याळ सकाळी 5 वाजता सेट केलंय, 24 तासात ते 16 मिनिटं गमावतोय, म्हणजे 24 तासात ते 16 मिनिटं मागे पडतंय. चौथ्या दिवशी जेव्हा रात्री घड्याळ 10 दर्शवेल तेव्हा खरी वेळ तुमची काय असेल? आता तुम्ही एस्टिमेट करू शकतात बघा. 24 तासांमध्ये ते किती गमावतोय? 24 तासात 16 मिनिटं ते गमावतोय. 5 वाजता सेट केली होती. आता 5 ते रात्री 10 काढून घ्या, वेळ किती आहे? सकाळी 5 ते चौथ्या दिवशी रात्री 10 वाजता. चला, सर्वांनी करण्याचा प्रयत्न करा. तास मोजा, म्हणजे आज सकाळ, उद्या सकाळ, परवा, तेरवा, चौथ्या दिवशी. किती तास पूर्ण झाले असतील? किती दिवस पूर्ण झाले? 3 दिवस आणि किती तास? बघा, 3 दिवस पूर्ण झाले सकाळी 5 वाजेपर्यंत. सकाळी 5 वाजेपर्यंत 3 दिवस पूर्ण होतील चौथ्या दिवसाच्या. त्याच्या पुढे किती? रात्री 10 वाजेपर्यंत किती तास होतात? रात्री 10 वाजेपर्यंत
सकाळी 5 ते संध्याकाळी 5 पुन्हा 12 तास. संध्याकाळी 5 12 तास आणि तिथून पुढे रात्री 5 म्हणजे किती झाले 5 तास. म्हणजे 12 आणि 5 किती झाले 17 तास. एकूण टोटल तास करा. पहिले किती तास होते तुमचे 72 तास आणि हे 17 तास. किती तास झाले 89 तास झाले टोटल. मग ती 89 तासामध्ये किती गमावले असेल बघा. 24 तासात किती मागे पडते ती. 24 तासात 16 मिनिटं मागे पडते. तर 89 तासामध्ये किती मागे पडली असेल. एक अप्रॉक्सिमेटली आपण जर तुम्ही काढलं 89 गुणिला 16 भागिला 24. 8 दुने 16 8 त्रिक 24 3 एक 3 3 दुने 6 30 येईल समजा. इथं अप्रॉक्सिमेट जर काढलं 3ने जर तुम्ही मागितलं तर 60 मिनिटं मागे पडलेली आहे. 60 मिनिटं. चौथ्या दिवशी रात्री 10 वाजता खरी वेळ काय असेल. 60 मिनिटं मागे पडणार आहे ती. पुन्हा आपण थोडासा विचार करा याच्यावर. बघा 24 तासांमध्ये 16 मिनिटं मागे पडते. चला मी तुम्हाला वेळ देतो. ज्या पद्धतीने मी तुम्हाला आत्ता सांगितलं त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी जे पर्याय दिले गेले आहेत ना बघा, ते पर्याय चुकीचे पर्याय दिले गेलेले आहेत आणि म्हणून आपण जो मागचा जो पार्ट मागच्या याच्यामध्ये आपण जे कॅल्क्युलेशन केलं ते ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. की सकाळी 5 आज सकाळी 5 ते तुम्ही चौथ्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत जर तुम्ही मोजले तर एकूण किती तास होतात. 89 तास होतात. आणि 89 तासांमध्ये जवळपास ती घड्याळ ही 60 मिनिटं गमवते. 60 मिनिटं ती गमवते जवळपास. म्हणजे जर रात्री ती 10 वाजता दर्शवत असेल तर तुम्ही वेळ तिची रात्रीची काय असायला पाहिजे 11 वाजेची वेळ असायला पाहिजे. पर्याय या ठिकाणी चुकीचे दिलेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्लॉकवर आपण चर्चा केली आहे. क्लॉकचे सर्व कॉन्सेप्ट आपण या ठिकाणी डिस्कस केले. ओके. एक नवीन वेगळ्या प्रकारे आपण क्लॉक शिकलेलो आहे. काट्यांमधला कोन आपण कसा काढायचा ते सूत्र बघितलं. शून्य मापाचा कोन बनण्याची वेळ आपण बघितली. 180 मापाचा कोन बनण्याची वेळ बघितली. उद्या आपण याच्यावर एमपीएससी आणि यूपीएससी याच्यामध्ये विचारलेले पीवायक्यूज आपण सॉल्व्ह करणार आहे. महत्वाचं सत्र आहे उद्याचं. तर नक्की उद्याचं सत्र जॉईन करा. चलो थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग. हॅव अ नाईस डे.